प्रवासासाठी एसटी रेल्वेपेक्षा खासगी प्रवासात सध्या प्राधान्य मिळत आहे। याचा गैरफायदा घेत मनमानी प्रवास भाडे, प्रवास रद्दचे पैसे परत देण्यास नकार, पुरेशा सुविधा उपलब्ध नसणे आदींमुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे। तर ट्रॅव्हल चालक कॅबिनमध्येही प्रवासी घेऊन बेकायदा वाहतूक होते। शहादा ते मुंबई या प्रवासात मोकळ्या सीटवर प्रवासी न घेता जाईल कशी? त्यामुळे प्रवास करणाऱ्यांचेही भाडे व प्रवास रद्द करणाऱ्यांचेही भाडे कंपनीस मिळते। ही एक प्रकारची लूटच आहे। खाजगी ट्रॅव्हल्स बसेस कंपन्यांनी शहाद्यातील मुख्य रस्त्यावरच अनधिकृत घेतलेले थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत। याकडे आरटीओचे लक्ष नसल्याने या रस्त्यावर अपघातांची भीती आहे। खाजगी ट्रॅव्हल्स अडथळा करून उभे असतात, त्यामुळे नियम पालन आणि कारवाईबाबत शंका व्यक्त केली जात आहे। नेमका अशा ट्रॅव्हल्सवर आरटीओचा तर आशीर्वाद नाही ना? आरटीओ हायवेवर उभे राहून सामान्य व गरिबांना दंड ठोकते, मग शहाद्यातील प्रेस मारुती ग्राउंडवर उभे असणाऱ्या ट्रॅव्हल्सवर दंड का नाही? यात आरटीओ आणि ट्रॅव्हल चालकांचा काही गौडबंगाल तर नाही, अशी चर्चा शहाद्यात जोर धरू लागली आहे। नेमका या ट्रॅव्हल्सला आरटीओचा आशीर्वाद असल्याशिवाय जास्तीचे प्रवासी कॅबिनमध्ये भरून सुसाट जातात। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा। तूर्त एवढेच, पुढच्या बातमीपत्रात सविस्तर वृत्त पहा।